Hey guys, back in field, भेंडी दोनदा प्रॉब्लेम झाला भाई. एकदा लावतो कितींदा काढ घाल केला आता चला आणायला होते. हाय बाबू बघतो आपल्याकडे, त्याला थोडं सहाय केलं ना चांगलं वाटलं मला पण. कसं काय मंडळी, मी साहिल उमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. नवीन दिवस नवीन प्रयत्नामध्ये. सो एक हॅपीनेस आहे की आपला 360 मध्ये आपला हेल्मेटचा जो ब्लूटूथ आहे तिथं मी चार्जिंगला लावला आहे, जो आपण म्हणतात एक ब्लूटूथ असतो हेल्मेटला, तिथं सॉन्ग वगैरे ऐकू शकतो आणि ते कॉलवरती वगैरे बोलू शकतो. तो कनेक्ट झाला आहे फायनली. सो आपल्याला एक्स्ट्रा माईकची गरज नाही. सो आजच्या ब्लॉगमध्ये हेच येणार आहे. सो कसा कनेक्ट झालं, काय झालं ना, ते आता पुढे एक व्हिडिओ टाकेन मी इंट्रोडक्शनमध्ये. ती व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे. एक बाहेर जायचं प्लॅन्स आहेच. सो ते आजच्या दिवसात मोटो व्लॉगिंग करायची इच्छा अशी आतून येते, कारण का ते कनेक्ट झाले ना अजून फील वाटते. रात्रभर विचार करत बसल्यानंतर थिंकिंग करून भाई सॉल्व झालं, ते नाव येते आणि कनेक्ट होते फायनली. व्हॉइस ठीकठाक येते मला जसं पाहिजे तसं. एवढं येणार नाही आपल्याकडे, तसं आपल्याकडे ते माईक घेतलेले आहेत आपल्या आहेत तेच आहेत. सो लेट्स सी अजून पुढं काय काय होणार आहे, पण एन्जॉय तर होणारच आहे या ब्लॉगमध्ये. आता मोटो व्लॉगिंग ऑन द पीक ब्रो. ओ ये. हे गाईज, बॅक इन फील्ड. मला असं समजलंय की आता समजलंय ना, मी प्रयत्न केलाय की आपला जो ब्लूटूथ आहे हेल्मेटचा तो कनेक्ट झाला ह्याला. सो एक आनंद आहे मला की भाई तो कनेक्ट झाला. मी एवढा विचार करत होतो, आता समजलं तो डिव्हाइस माझ्या फोन मधून फॉरगेट केला जेव्हा मी त्याच्यानंतर ह्याला कनेक्ट झाला. अँड आय एम सो हॅपी की बाई फायनली झालं. हा व्हॉइस कसा आहे तुला मला चेक करायचा. हा व्हॉइस जर 100% चांगला असेल ना, आई शपथ चुम्मेश्वरी, मला कुठल्या गॅजेटची कुठल्या माहिती गरज नाही. ह्याच्यावरून आपण मोटो व्लॉगिंग करणार आता. सो लेट्स चेक. आईज रॉकी ऑन केला आहे, हेल्मेट रेडी आहे, कॅमेरा पण रेडी आहे आणि आपण निघालो राईडला. हे बघा, हे माउंट लावलं येताना जर हायवेला मला जमलंच तर करायला लावून ठेवला आताच. आणि इथं हेल्मेटला हा जो माउंट आहे तो. सो लेट्स गो, लवकरच देऊया. भेंडी दोनदा प्रॉब्लेम झाला भाई. एकदा लावतो कितींदा काढ घाल केला आता चला आणायला होते. गाईज जास्त उशीर न करता निघूया. बिकॉज ऑफ लय प्रॉब्लेम होते यार. हे सेटअप करणं म्हणजे साधं काम नाहीये. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. लेट्स गो. जय बजरंगबली. सो माझा उद्देश तर हाच आहे. हे उद्देश आहे आमरा की मला मोटो व्लॉगिंग करायचे पुढे जाऊन. सो त्याच्यासाठी मी कॅमेरा सेटअप वगैरे केलाय. मला मस्त भारी भारी वाटतंय. लोकांची रिएक्शन येतील की नाही ते आपण बघूच. बट मला पहिली भीती येते आपल्या कॅमेऱ्याची आहे की काय बोलू आणि काय नाही यार. खरं सांगतो तुम्हाला, काल महाशिवरात्री होती, ते आज पण इथे काहीतरी आहे कार्यक्रम. सो तुम्हाला दिसतंय मी जो माईक यूज करतोय तो हेल्मेटचाच माईक आहे. मी काही एक्स्ट्रा माईक वगैरे लावला नाहीये. आणि हाच व्हॉइस येणार तुमच्यापर्यंत. आणि मी खरं सांगू, लिटरली खाली आलो बिल्डिंगच्या खाली. बाबा चल ना यार, काय टाइमपास चाललंय. बिल्डिंगच्या खाली आलो सेटअप करण्यासाठी आणि भाई सकाळी सगळं काही नीट झालं आणि खाली आलो आणि परत भाई ब्लूटूथ कनेक्टच होत नव्हता. मी बोलतो यार काय फालतूगिरी आहे राव. आता परत म्हणजे एक 10-15 मिनिटं माझी त्याच्यातच गेली. म्हणजे क्रिएटरची, कॉन्टेंट क्रिएशनची जी लाईफ आहे ना, इज नॉट इझी ब्रो. एवढं एवढं झेलावं लागतं ना. काय 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 सांगू तुम्हाला. हा, इमोशन्स आता जर बाहेर आले तर आपलं काय, मग काय बघायच नको. ओ ये, त्याला म्हणतात स्किल्स. हे बघा, मी एवढा वेळ थांबलोय भाई येऊन गप्पा गाडी काढून. रस्ता मोकळा. आता इथं वांदे ट्रॅफिक मध्ये फसणार 24 तास. ही ट्रॅफिक कंटिन्यूच असते. आता काय बोलू आणि काय ना शिकत आहे. लेट्स सी किती वेळ थांबायला लागतं मला असं वाटतं आता इथे. ठाण्याची ट्रॅफिक म्हणजे काय बोलणार, काय बोलायला शब्दच नाही येत. हे ट्रॅफिक का असते एवढी. सिग्नलची ट्रॅफिक ही कंटिन्यू असते, कंटिन्यू. संध्याकाळचं इथे यायचं म्हणजे भाई आता खरं सांगतो 8 वाजून गेलेत आणि ट्रॅफिक आहे. एकदम 8 वाजले असतील ना. 8:30 झाले बे. 8 वाजता निघणार होतो मी. अर्धा तास गेला काही मला तिथे, 15 मिनिटं म्हणता. गाईज इथे एक्सपर्ट गेली आत्ताच समोरून. फुल इज्जत आहे भाई तिला, कारण का साला कसा पण काढू शकतो. आपल्याला थोडस कठीण राहील, पण एक्सपर्ट आणि हे हो ये. दादा थांब बाबा, बसवाल्याचे खूप लफडे होत आहेत बाबा. आम्हाला गप सुखरूप जाऊ दे दादा.
हा बघा समोर एक्सप्रेस एक्सप्रेस तो नादच वेगळा आहे. कशी पण काढा यार, या ट्रॅफिकला ना कंटिन्यू ट्रॅफिक 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 काय बोलतोय मी भाई. सिग्नलला ट्रॅफिक बोल. हा सिग्नलला ट्रॅफिक. काकांची फुल मर्सिडीज घेऊन फिरताय का. ओ ये सेल मर्सिडीज. शांतीत क्रांती करूया असं वाटलेलं मला, बट क्रांती शांती झाली. काय ही ट्रॅफिक भाई सिग्नलची. ये काकांनी बघितलं आपल्याला. ओ ये इज्जत. हाय बाबू बघतो आपल्याकडे, त्याला थोडं सहाय केलं ना चांगलं वाटलं मला पण. कंटिन्यू बघते तू, काय बघते तू. कॅमेरा आहे. चल बाय बाय. काका काय ऐकणार नाही भाई आपल्या मर्सिडीज मध्ये. ओ ये असं आहे काकांचं. चला 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 काका, काका उडवा मर्सिडीज. तिथे बोलतो भेंडी गवार माधुरी दीक्षित या ट्रॅफिकच्या. काय इमोशन्स येतात बाहेर माझे. काका दिसत नाही काका. वा मुझे कुछ दिख नहीं रहा. काका भाई फुल इज्जतनी गाडी चालवतात ते चालवतात, पण त्यांना लेफ्टला येत आहे. काका थांबा आता, माझ्या पण लेफ्टला गाडी आहे, म्हणजे तुमच्या लेफ्टलाच आहे. सो चिल मध्ये दिल, चिल में दिल. थांबा. ओ काकांचा इंडिकेटर बघ भाई, तेज आहे भाई. मी तर बोलतो इकडून जातो तिकडनं बाहेर पडतो. लय वैताग आला मला एवढ्या ट्रॅफिक मध्ये. काही एवढीच टेस्टिंग बस आहे माझ्यासाठी आज पुरते. तो समजणं नाही आलंय. ओ भाई मला एक समजत नाही आता, एवढं मी बडबड केली ती रेकॉर्डिंग झाली की नाही. ये पोपट हो रहा है मेरे साथ, इज्जत नहीं मिली मेरे को. दादाला फुल इज्जत. दादानी रिएक्शन नाही केला पण दादाने पाहिला फुल इज्जत भावा. अरे हा एक्सप्रेस वाला जात आहे ब्रो. कडक कडक भाई साहेब. सगळ्यांची इच्छा असते नवीन रहायची की बाईक घेऊन गप्पा गप गप्पा गप सप्पा सप. भाई मला लेफ्टला जायचंय, मी काय करणार मग. सगळेजण पुढे चाललेत बे, लेफ्टवाले पण तिकडे तापलेत. येऊ दे कोणी पण नका येऊ दे तिथं म्हणेन. काका थांबा. हा आता सोंबडीत को भाई का रस्ता भेटलाय. ओ ये इंडिकेटर तर बंद करतो. तुला खाली रोड असेल तर मजा येते गाडी चालवायला, नाही तर कंटाळा येतो. ओ ये काहीतरी आदळला, काहीतरी लागला हेल्मेटला बाई. ओ पट्टाच, सॉरी पट्टाच लागला पट्टा. काय व्ह्यू आहे ना भाई, नाईट व्ह्यू. वाटून झाला फोर व्हीलर वाला लाईट येते. थांब रे बाबा, मला इकडे राईटला जायचंय. मला इकडे तिकडे जायचंच नाही, मला राईटलाच जायचंय. परत सिग्नल, काय फालतूगिरी आहे राव. मोठ्या मोठ्या सिग्नललाच फसलो जातोय मी. हा लाईट बंद केलेली म्हणून तुम्हाला रस्ता कमी दिसला असेल. अबे दादा पण येतोय, दादा पण येतोय राईटला. थांब थांब दादा थांब जरा, मला लावू दे मग तू जा. एवढी काही नको करूस. आपण आहे ना, आपण ही कुठली इनोवा आहे, इनोवा. इनोवाच्या इथून जाऊया पुढे. ओ ये सगळे इज्जत मध्ये लाईनीच्या आतमध्ये उभे आहेत. काय भारी वाटतंय बे. तरी पण इथली ट्रॅफिक वेगळीच आहे. बाई बघितलं, मला वाटलं सिग्नल छोटा असेल, इथं सिग्नलनी फसवलं यार. काही आपल्याला जर राईटला पण ट्रॅफिक बघा, काही साला झोलमल बघा. इकडनं गाडी जाते तिकडनं गाडी जाते, काही समजतच नाही बे. थांबा ये, तुमचा सिग्नल संपला भाई. ह्या इथं अटकलेत. ही काय फालतूगिरी लागली, आमचा सिग्नल सुटलाय. कोण आहे की ना तात्या, काय चाललंय भाई. असे ठोकाल एकमेकाला भाई, काय फालतूगिरी लावली. ओ चुकीच्या रस्त्याला परत घुसलो. ओ माय गॉड, माझे आजचे सगळे डिसिजन चुकतायत रस्त्यांच्या. हा रस्त्यांचे. हा दादा बुलेट दादा थांबा. तिथं आधीच ऑलरेडी ट्रॅफिक मी वाट लावले, तुम्ही कशाला वाट लावताय. माधुरी दीक्षित या ट्रॅफिकच्या. मी चुकीच्या टायमाला निघालो. शी बे, मी विचार केला जरा लवकर एक शॉर्ट राऊंड मारून येईन. राऊंड तर शॉर्ट आहे पण टायमिंग शॉर्ट नाही ना बे. काय समजत नाही भाई, वैताग यायला लागणार ट्रॅफिकचा मला. नाही रेकॉर्डिंग चालू आहे, कॅमेरा पुढे आहे, असं मला वाटतंय. आपण आता निघायला पाहिजे होतं, पण सिग्नलने गाड्या सुटल्या आहेत तर इथं आता वांदे होतील.
मी तोपर्यंत ऍडजस्टमेंट करून घेतो. हो ये हा, हे पडलं ना पाहिजे भाई, एवढी बाजी फाटले ना आता. हे जर पडलं तर माझे वांदे. चला 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 चला, गाड्या नाही तोपर्यंत कल्टी मारायची भाई, नाही तर अचानक आले तर काय अंगाशी बांबू पोलिसांचे. एक तर आपलंच नुकसान आहे भाई जर कोण मध्ये आला तर, कारण का आपल्याच गाडीचं नुकसान करणार झाले नंतर बोला ना तुमची चुकी आहे, तुम्ही असं मध्ये आला तसं आला. एक तर तुमचं सिग्नल सुटत नाही, तुम्ही कसे पण गाडी टाकताय. त्याच्यात आम्ही तुम्हाला काय बोललो, तुम्ही आमचा गेला म्हणजे मिरची पण झोमते मग भाई. कॅमेरा हॉलतून माझे कपाळात जातात सगळ्या, सगळे विचार कपाळाच्या वरती जातात माझे. व्हॉट अ मुवमेंट ब्रो. मला हे फिट करायला पाहिजे होतं, मी फिट नाही केलंय मग गाडी स्लो चालवतोय. ओ ये सिग्नल पर्यंतच, मला माहित आहे सिग्नल मोठा लागणार आहे, मला जिथे थांबायला लागणार आहे तिथपर्यंत गाडी चालवणार मी, म्हणजे कॅमेरा लावून. कॅमेरा नंतर खिशियात. एवढाच बस आहे आपला आजचा कॉन्टेंट. मी त्याचा विषय असा आहे की मला चेक करायचं तिथे जाऊन पण व्हॉइस बरोबर येतोय की नाही. हा सिग्नल केवढा मोठा असेल तर मजा येईल, कॅमेरा गपकन काढू शकतो. हबक हबक काय सीन आहे माहितीये का, हा स्क्रू टाईट नाही बाकी मांडोरी शिट बोलला. अरे नशीब असं आहे ना की साला जेव्हा सिग्नल सुटायला नाही पाहिजे तेव्हा सुटलाय, आणि जेव्हा सुटायला पाहिजे तेव्हा 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं कुठे बोलतो, एक 2-3 मिनिटं तरी थांबायला लागते एका सिग्नलला. आणि हा सिग्नल तर कायमचा मोठाच असतो, तर त्याला आपण काही बोलू नाही शकत राव. चल ना, जर पार जाऊन दिलं तर वाटत ना मला जाऊन देतील, कारण का गाडी एवढं सिलो सिलो चाललेत ना की आपल्याला थांबावंच लागणार आहे. आणि 3, 2, 1 ओ ये सिग्नल संपला. आता बोंबला 1-2 मिनिटं बघ ना. 1:95 पासून सुरुवात होती सिग्नलची, म्हणजे विचार करा तुम्ही काय, 1:95 195 सेकंड म्हणजे बघा ना 60 म्हणजे 1 मिनिट बरोबर. आता आपण जरा कॅल्क्युलेशन करू. 1 मिनिट 60 म्हणजे 1 18 म्हणजे 3 मिनिटं होऊन पण वरती. विचार करा भाई, एवढा सिग्नल लागतोय, खाऊची गोष्ट आहे का साला. चलो गाईज, आपला एवढंच होतं आजपर्यंत. स्टे सेफ स्टे राईड. मला सांगितलेलं मी स्टे सेफच राहिलो, स्टे राईडच करायला लागली बाई. गुगल सिग्नलनीच ट्रॅफिकनीच वांदा मध्ये, ट्रॅफिक मध्ये फसलो. तो आपला आजचा हाच फुटेज होता. आता मी लवकर लवकर कॅमेरा ठेवतो आणि बाकीच्या तयारीला लागतो. कोणी आता काय नवीन क्रिएशन करणार असेल तर ठीक आहे, बट नाही वाटेल मला. चला ठेव, बंद करूया आपण हे. टेस्टिंग झालेली आहे. आता मी घरी जाईन आणि तेव्हा चेक करेन की व्हिडिओज कशा आल्यात त्या. सो आता हेल्मेट काढूया. हेल्मेट कॅमेरा आपल्या खिशात घेऊन ठेवला आहे, तेव्हाच काढला. बघ हे अजून चालूच आहे. ठीक आहे, आता सो घरी जाऊया आणि मग एडिटिंगला बसूया. लेट्स गो. मोटो व्लॉगिंग केली. आजच्या व्लॉगमध्ये मोटो व्लॉगिंगच ट्राय करणार होतो. सो पटापट एडिटिंग वगैरे बसायचं आहे. सो मी हा व्लॉग लवकरात लवकर एंड करून एडिटिंगला बसतो. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ स्टे राईट. बाय बाय.